हे आपण 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत, 5-7 पिस्ते घेतलेले आहेत, 2 चमचे चारोळी आहेत, 4 अक्रोड आहेत, 5-7 काजू आणि 5-7 बदाम घेतलेले आहेत. आता आपण हे एक एक करून स्लायसरवरती बारीक करून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार आपल्याला पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट्स घ्यायचे. हे आपले आता बारीक करून झालेले आहेत. आता एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मखाणे घालून घेणार आहोत व ते शालो फ्राय करून घ्यायचे. कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायचे. आता हे कुरकुरीत झालेले आहेत. आपण आता हे डिशमध्ये एका काढून घेणार आहोत. आता आपण पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे पॅनमध्ये आणि त्यामध्ये आपण चारोळे घालून घेणार आहोत. तसेच कट केलेले सर्व ड्रायफ्रूट्स एक एक करून सर्व घालून घेणार आहोत आणि हे आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत. गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरीत भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले आहेत. त्यामध्ये आपण अर्धा लिटर फुल क्रीम हे मी दूध घेतलेलं आहे, ते अर्धा लिटर दूध मी आता घालून घेते आणि हे चांगलं छान उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आणि ढवळत राहायचं, म्हणजे ढवळल्यामुळे खाली लागत नाही आणि दूध छान तापलं जातं. तसे साईडला साय वगैरे येत असते, तीही आपण आतमध्ये दुधामध्ये घालून घ्यायची. त्याच्यामुळे दूध असं घट्ट छान होतं. आता आपण ह्या दुधामध्ये अर्धा वाटी साखर घालून घेतलेली आहे. आपल्याला जेवढी हवी तेवढी आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. आपण हे असंच दूध थोडा वेळ आटवून घेणार आहोत आणि साईडला साय वगैरे आलेली असेल तर ती आतमध्ये घालून घ्यायची. आता हे दूध आटलेलं आहे थोडं. आता आपण त्याच्यामध्ये हे मखाणे घालून घेतलेले आहेत आणि ते मिक्स केलेले आहेत. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत. तीही छानपैकी मिक्स केलेली आहे. आता हे दूध छान आटलेलं आहे आणि मखाणे छान शिजलेले आहेत. आपली आता ही खीर तयार झालेली आहे. आपण एका आता बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. वरून ड्रायफ्रूट्स घालून आपण गार्निश करून घेणार आहोत. बघा किती छान दिसते. चवीलाही खूप अप्रतिम लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा मखाण्याची खीर.